रोजच चपाती खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो. चपाती भाजी मुलंही कंटाळतात. तर त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी असतं. म्हणून आता आज मी वेगळ्या प्रकारचं थोडंसं पराठा टाईप चपाती बनवणार आहे. त्यासाठी मी घेतले कणिक, म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामुळे थोडेसं मीठ टाकते, चवीपुरतं मीठ. आणि अजून हेल्दी बनावं यासाठी मी त्यामध्ये थोडंसं योगर्ट टाकणार आहे. तर योगर्टमुळे तुझा पराठा तो सॉफ्ट पण बनेल आणि हेल्दी पण. तर मी 1 फुल टीस्पून टेबलस्पून योगर्ट टाकलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकते, म्हणजे छान रुचकरची चव येईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तीळ थोडे किंवा जिरे वगैरे टाकू शकता. तर मी थोडेसे जिरे पण टाकणार आहे. तर जरा वेगळी चव, म्हणजे चपाती भाजीचा कंटाळा येत असेल तर मुलं खायला पण पसंत करतील आणि हेल्दी पण होऊन जाईल. दोन्ही ऑप्शन, हेल्दी टेस्टी, दोन्ही एकाच वेळामध्ये साध्य होतील. तर असा ही कणिक मळून घेणार आहे. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी मळून घेणार आहे कणिक. आणि टाकून थोडा वेळ मळून घेते. मग तुम्ही त्यासोबत वेगळी पनीरची भाजी बनवा किंवा कोणतीही भाजी जी मुलं आवडीने खातात. इव्हन बटाट्याची भाजी जरी केली तरी पण त्यासोबत मुलं आवडीने नक्की खातील. थोडेसे तीळ टाकले तरी पण चालतील, पण आता उन्हाळा आहे त्यामुळे मी जास्त तीळ प्रेफर करत नाही, थोड्या प्रमाणात घेते. तर मी थोडे जिरे टाकले, ओवा टाकू शकता किंवा धणे जिरे पूड पण टाकू शकता, तर छान चव येते त्याला. तर मला फक्त चपातीच बनवायची, तशी पराठा नाही बनवायचा आहे त्याचा. सो मी आता फक्त दही, कोथिंबीर, कणिक, मीठ हे घेतलेलं आहे. इव्हन थोडीशी चिमूटभर साखर जरी टाकली ना त्याने पण छान चव येते. म्हणजे आपल्या हातात आहे की आपण आपल्या मुलांना काय देऊ शकतो, हेल्दी आणि टेस्टी. तर दोन्ही ऑप्शन आपले साध्य झाले पाहिजेत, की हेल्थ पण झाली पाहिजे आणि टेस्ट पण आली पाहिजे. तर अशी ही चपाती, आता ही कणिक मळून झालेली आहे. एक अर्धा तास मी भिजत घालेन आणि त्यानंतर मी रेग्युलर जशा चपात्या लागते तशा चपात्या लाटून घेईन. तर तुमच्याकडे असे कोणते ऑप्शन असतील तर नक्की कळवा. आणि तुम्हीही अशा प्रकारची चपाती करून बघा. मुलं टेस्ट आवडीनं खातील आणि तुमचे दोन्ही हेतू साध्य होतील. अन्यथा सर्व आईंची किंवा सगळ्याच आया ओरडत असतात की मुलं खात नाहीत, हेल्दी खात नाहीत, त्यांना फक्त फास्ट फूड हवं असतं. तर तुमचं हे दोन्ही ऑप्शन यामध्ये साध्य होतील. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जे कोणी चॅनलवरती अजूनही नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे. तर आता हे पीठ छान मऊ होण्यासाठी मी काय करते की ज्या वाटीत मी पाणी घेतलं होतं त्याच वाटीमध्ये असे घालून ठेवते. अशी जर तुम्ही कणिक ठेवली एक अर्धा तास तर ती छान अशी भिजते पण. आणि कणिक भिजून चांगली आपण जेव्हा चपात्या करतो तर त्यामध्ये आयर्न उतरतं. तर अजून एक तुमचा इन्ग्रेडियंट त्यामध्ये चांगला ॲड होतो, म्हणजे तुमचं न्यूट्रिशन अजून वाढतं आहे तुमच्या चपातीचं. अशा प्रकारे नक्की प्रयोग करत राहा, जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांना हेल्दी आणि टेस्टी फूड देऊ शकाल. तर आपण आता ती चपाती लाटायला घेत आहोत. तर बघा कशी छान चपाती होते, लुसलुशीत अशी.
तवा तापलेला आहे, तर आता आपण ही चपाती भाजून घेऊया. अशी ही हेल्दी आणि टेस्टी चपाती आपली रेडी आहे. आपण भाजीसोबत ही खायला घेऊ शकतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू सो मच.